अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर नंदुरबारच्या बाजारात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदीचा परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागलाय। ग्रामीण आणि दुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी नागरिकांसाठी हा बाजार दैनंदिन गरजा भागवण्याचं प्रमुख ठिकाण आहे। मात्र सुटे तेल उपलब्ध होत नसल्याने आता ग्राहकांची गर्दी आणि बाजारातील उलाढाल दोन्हीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सुट्टे तेल मिळत नसल्याने गरीब स्थानिकांची खरं तर मोठी पंचायत झाली की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। पाहूयात। सुट्या खाद्यतेल बंदीचा स्थानिक बाजाराला फटका। गरिबांच्या स्वयंपाकघरात तेल बंदीचा परिणाम। सुट्टे तेल बंद झाल्याने गरिबांना 20-30 रुपयांचं तेलही मिळेना। दिवसभर कष्ट करून 150-200 रुपयांच्या आसपास कमाई आणि त्यातून घराचा रोजचा खर्च भागवायचा। अशा हातावर पोट असलेल्या कुटुंबांसाठी 20 ते 30 रुपयांचं सुट्टे तेल खरेदी करणं सोयीचं ठरत होतं। मात्र सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी आल्यानंतर पॅकिंग मधील तेल खरेदी करणं अनेक गरीब ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे काही ग्राहकांनी तेल खरेदीपासूनच दूर राहणं पसंत केलंय। याचा थेट परिणाम आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही झालाय। तेलासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्यानं इतर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवरही परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। व्यापाऱ्यांच्या मते बाजारातील उलाढालीवर जवळपास 20% परिणाम झालाय। त्यामुळे नेहमी ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारात यावेळी व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसून आलं। अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुट्या तेलवर बंदी घातल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांवर मोठा परिणाम झाला आहे। याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी दुकानदार आहेत। दादा, आपल्या धंद्यावर काय परिणाम होत आहे व सुट्या तेल विक्रीमुळे काय परिणाम झाला आहे? सुट्या तेल विक्रीमुळे धंद्यावरती परिणाम तर झालेला आहे, प्रश्न तो नाहीये। पण सुट्या तेल विक्री का बंद केली प्रशासनाने हाही महत्वपूर्ण मुद्दा आहे। आज आमच्या इथे सगळे ग्रामीण जनता जी आहे, आदिवासी बांधव आहे, कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांना 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयापर्यंत ते तेल घेतात। आज कमीत कमी अर्धा लिटर तेल तुम्हाला घ्यावं लागतं। त्याच्यामुळे त्यांना आर्थिक अडचण येते। पण जे उत्पादक आहे तेल, त्यांनी पण हे समजायला पाहिजे की आपण काय उत्पादन करून लोकांच्या पोटामध्ये घालतोय। त्याच्याशिवाय प्रशासन काही करणार नाही। प्रशासनाला मिळणार काय सुटं तेल बंद करून? एकीकडे सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी तर दुसरीकडे साखरेसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती। महागाईच्या या दुहेरी कात्रीत ग्रामीण आणि आदिवासी ग्राहक अडकला आहे। रोजच्या स्वयंपाकाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न आता अनेक कुटुंबांसमोर उभा राहिलाय। प्रशासनाचा निर्णय अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा असला तरी त्याचा आर्थिक फटका गरीब आणि हातावर पोट असलेल्या ग्राहकांना बसत असल्याची बाजारातील परिस्थिती आहे। सुट्या तेलावर बंदी आणल्यामुळे जे 200-300 रुपये रोज कमवणारे जे गिराईक आहेत त्यांच्यावर खूप परिणाम होतो। ते केव्हा 20 रुपयाच्या, 30 रुपयाच्या, 50 रुपयाचे तेल घेतात। त्यांचे काय करायचे? आता त्यांना कसं तेल द्यायचं? कमीत कमी अर्धा लिटरच्या पाऊच घेतात। 90 रुपये, 100 रुपयाला तो पाऊच विकला जातो। ज्यांना 30 रुपयाचे तेल पाहिजे ते काय करणार? रोजच्या गरजेपुरतच तेल घेतो। 20-30 रुपयांचं तेल घेतलं की दिवसाचा स्वयंपाक होतो। आता पॅकेट घ्यायचं म्हटलं तर जास्त पैसे लागतात। तेवढे पैसे एकत्र गेले तर अन्य वस्तूंसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न गरीब कुटुंबांना आहे। त्यामुळे गरीब लोकांसाठी अडचण निर्माण झाली आहे। आदित्य वावसारे राहणार नंदुरबारचे, पण आम्ही हातमजुरी करणारे लोक आहेत। ज्याला आम्हाला हे पाऊस देणं शक्य नव्हतं। सुट्टं तेल कसं होतं की आम्ही आमच्या हिशोबाने घेऊ शकत होतो, जे आम्हाला ज्या प्राईस मध्ये पाहिजे त्याच्या हिशोबाने। ते कधी अर्धा किलो झालं, 1 किलो झालं, पावशेर झालं, असं पाऊस एकदम देणं आम्हाला शक्य नाही होत। मग त्याच्यामुळे काहीतरी पर्याय काढावा सरकारने। पण आता तेल वगैरे थोडं भाव कमी व्हायला पाहिजे आणि सुटं तेल चालू व्हायला पाहिजे। माझ्यासारखा व्यक्ती एवढं तेल घेऊन येऊ शकत पाऊस
पावशेर अर्धा किलो असं मिळायला पाहिजे आणि साखरेचे भावही काहीतरी कमी व्हायला पाहिजे. माझ्यासारखा गरीब माणूस ती मरणूक होते. विनंती आहे सरकारला की कमी भाव व्हायला पाहिजे. एफडीएने कारवाई केली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या तेलाच्या विक्रीवर सरसकट बंदी न घालता विशेष मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. मात्र संबंधित एसओपी स्थानिक पातळीवर न गेल्यामुळे सामान्य जनतेला त्याचे अनिष्ट परिणाम सहन करावे लागतायत. सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद करण्यामागे प्रशासनाचा उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल उपलब्ध करून देण्याचा असला तरी गरीब ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे गरीब ग्राहकांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित खाद्यतेल उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच सुट्या तेलाच्या विक्रीबाबत योग्य तो पुनर्विचार करावा अशी मागणी व्यापारी आणि ग्राहकांकडून होतीये. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.